आज मी तुम्हाला एक नवीन भाजी दाखवणार आहे. रानभाजी आहे ती. त्या भाजीला दोडीचे फुलं म्हणतात. हे असे फुलं असतात, ते काही कड्या सुद्धा असतात त्याला. ही भाजी जंगलामध्ये पाऊस पडल्यानंतर हिचा कंद असतो जमिनीमध्ये, तो जमिनीच्या वर येतो पाऊस पडल्यानंतर, आणि त्याचा वेल होतो मोठा, आणि तो वेल बाबळीच्या झाडावर किंवा बोरीच्या झाडावर असा काट्यांच्या झाडांवरच असतो तो, किंवा शेताच्या बांधावरती पण येतो. तर ही भाजी ना ती आदिवासी लोक आणतात. भिल्ल पारधी असे जे लोक असतात ना, ते काढून आणतात ही भाजी आणि बाजारामध्ये विकायला आणतात. ते 10 रुपयाचा एक वाटा, असा एवढा वाटा मिळतो तो. खूप चांगली असते ही भाजी, पौष्टिक असते आणि रानभाजी आहे, तर ती आपण नक्कीच खाल्ली पाहिजे. तुमच्या बाजारात जर आली ही भाजी तर तुम्ही नक्की आणा आणि करून बघा. हे असे फुलं असतात, ते झुपक्या स्वरूपात येतात. ते झुपक्याच्या त्याला अशा लांब काड्या असतात, लांब दांड्या, त्या आपण अशा तोडून घ्यायच्या असतात. कडक काड्या असतात त्या तोडून घ्यायच्या. त्यामध्ये काही पाला असतात, बेलाचा किंवा दुसऱ्या झाडाचा पाला असतात, तो पण काढून घ्यायचा आपण, कचरा वगैरे. आणि खराब झालेले फुलं असतात ते पण काढून घ्यायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ते फुलं. आणि भाजी बनवायच्या आधी 1 तास आधी धुवून ठेवायचे, जे याच्यामध्ये पाणी राहता कामा नये, कारण या फुलांमध्ये आधीच पाणी असतं. आणि भाजी बनवल्यानंतर खूप कमी होते ती भाजी, एकदम कमी शिजून. तर पाणी ठेवायचं नाही भाजीमध्ये, कोरडे करून घ्यायचे ते, म्हणजे धुवून ठेवायचे. चला तर मग आपण दोडीच्या फुलांची भाजी बनवून घेऊ आता. त्याच्यासाठी साहित्य बघू. हे कांदा घेतलेला आहे मी. तुमच्या फुलं असतील त्याच्या मानाने तुम्ही 1-2 कांदे घ्यायचे. तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर टाकायची काही गरज नाही. तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतली मी, लसूण ठेचून घेतला आहे. ही भाजी नुसती हिरवी मिरचीची सुद्धा करतात. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर याचा ठेचा करून तो या भाजीमध्ये घालतात. मी 2 मिरच्या घेतल्या त्या आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, आणि हे थोडंसं जिरं फोडणीला. बस एवढंच साहित्य आहे. खूप लवकर भाजी तयार होते, ही जास्त वेळ लागत नाही. तर चला आपण आता फोडणी देऊन घेऊ भाजीला. गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तेल तुम्ही सुरुवातीला कमीच टाकायचे, कारण ती भाजी ना शिजून कमी होते खूप, म्हणजे जास्त तेलही नको. साधारण 2-3 चमचे टाकायचे. जिरे टाकणार आहोत आपण. नंतर कांदा, कांदा छान परतून घ्यायचा. हे बघा, आपला कांदा छान तेलामध्ये झालेला आहे. थोडासा लालसर करायचा, परतायचा येतो. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं लाल तिखट टाकणार. तुम्ही हिरव्या मिरच्यांचं आवडत असेल तर ते नुसतं हिरव्या मिरच्यांची सुद्धा करू शकता. आणि ठेचा टाकायचा हिरव्या मिरच्यांचा, भाजून मिरच्या. आपण हळद टाकत नाही याच्यामध्ये, कारण त्या फुलांचाच रंग एवढा हिरवा असतो की त्याच्यात हळदीचं काहीच काम नसतं. फुलांचाच कलर छान येतो.
थोडंसं मीठ मीठ अगदी कमीच टाकणार थोडंसं, कारण फुलं शिजून कमी होणार आहे. भाजी खारट व्हायला नको नंतर. आता याच्यामध्ये आपण फुलं टाकणार. व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये आणि 5-10 मिनिटं थोडं त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ती भाजी वाफेवरती शिजवणार आहे. झाकण ठेवते त्याच्यावरती आणि गॅस कमी करायचा आहे. 10 मिनिटं ती भाजी 10 मिनिटात शिजणार आहे. 5 मिनिटं झालेली आहे आपल्या भाजीला. आपण ती आता एकदा हलवून घ्यायची 5 मिनिटानंतर. बघा भाजी आपले फुलं जे आहे ते खूप शिजून कमी झालेले आहे. अजून शिजायचे राहिलेले आहे ते 5 मिनिटं अजून परत आपण त्यांना शिजत देणार आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही हलवून घ्यायची भाजी. परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटात शिजू देणार. 5 मिनिट झालेले आपण भाजी बघून घ्यायची. हे बघा आपली भाजी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायची ते गरज असते, कारण त्या फुलांमध्येच पाणी असते. हिरव्या मिरच्यांची जर केली तुम्ही भाजी तर त्या भाजीला इतका छान रंग येतो हिरवा. आपली भाजी तयार झालेली आहे. 10 मिनिटं वेळ लागतो या भाजीला शिजायला. ही भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे. जोडीच्या फुलांची भाजी.